हाय फ्रेंड्स, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल. आम्ही पण सगळेजण छान मस्त मजेत आहोत. बघा, आज आम्ही एका ठिकाणी चाललो आहेत. तर तुम्हाला नक्की आमचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आमचा ब्लॉग, कारण पुढे जरा सगळं एक्साइटिंग असणार आहे. तर बघूयात आपण आज आम्ही कुठे चाललो आहेत. तुम्हाला थोड्याच वेळात कळेल नक्की आम्ही कुठे चाललो आहेत का. बघा, आता आम्ही आलो आहे, थोडंसं अंतर राहिलं आहे अजून. चाललो आहेत आम्ही बघा रस्त्याने. आई आणि भाऊजी पुढे आहेत, त्यांच्यासोबत बरी आहे. आणि आमच्या गाडीवर पिऊ, भाऊ, मी, ताई, शंभू. अशी संध्याकाळी आता कारण 4 वाजलेत. रस्त्यात बघा दिंडी चालू आहे, पालखी चालू आहे. लिंबाजी महाराजांची पालखी घेऊन मस्त सगळेजण पताका वगैरे घेऊन चालत मस्त. तर फ्रेंड्स बघा, आपण फायनली आलो आहेत आता आप्पांच्या मिसळवरती. तर आप्पाश्री मिसळ म्हणून हॉटेल आहे त्यांचं, हे समोर दिसत ते आप्पाच आहेत. त्यांचा पोस्टर आहे बघा, खूप छान पोस्टर, एकदम गावरान मिसळ आहे. मस्त साऊथ इंडियन आणि गावरान मिसळ कॉम्बिनेशन खूप छान आहे यांच्याकडे. म्हणजे ऐकले आता, आम्ही टेस्ट करणार आहे. हायवेच्या साईडलाच आहे बघा, तुम्ही पण नक्की भेट द्या. आता बघा, आम्ही आता आतमध्ये आलो आहेत. आता हे बघा, हे असं त्यांचं हॉटेल आहे. खूप मस्त छान डेकोरेट केलेले बघा त्यांनी. प्रत्येक ह्याचं मेन्यू कार्ड वगैरे लिहिले आणि छान पोस्टर वगैरे लावून, आणि एकदम काय थंड हवा येते. बांबूंचं बनवलं आहे त्याच्यामुळं थंड हवा आहे, मस्त गरम नाही, काही नाही. फॅन नाही तरी पण बिलकुल पण गरम होत नाही बघा. छोटा एक पंखा आहे तिथं टेबलवरचा, सिलिंग फॅन आहे, पण एवढं काय गरम बिलकुल होत नाही. थंड हवा आहे पूर्ण इथं सगळी. आणि आम्ही सगळे बघा, आई, परी, इकडे आमचं शंभू, ताई, अश्विनताई, पिऊ, दीपक भाऊ आणि आमचे गोट्या भाऊजी, असे सगळेजण आलो आहेत. ते आले आम्हाला आप्पा भेटले, त्यांच्याशी बोललो वगैरे आत बाहेर. आणि मग ते बोलले चला आतमध्ये जाऊयात. आणि आता आतमध्ये आलो, तिथं बसले. खूप छान आहे, मस्त आहे. त्यांना मी आजपर्यंत जे त्या पांडुरंग भागमारे, तो माझा भाव आहे, त्याच्याच व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलेलं. तर म्हणजे त्याचं काही वेबसिरीज वगैरे बनवायचं त्याच्यामध्ये पाहिलं होतं. पण आज पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी समोरासमोर पण पाहिलं. मस्त आहे, खूप छान. त्यांचा स्वभाव पण मस्त छान आहे. चला तर आपण बघूयात आता पुढे. तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. ते बघा, आप्पाश्री स्पेशल मिसळ. ह्याच्यामध्ये बघा सोलकढी, पाव, शेव, मटकीची उसळ, गुलाबजाम, कांदा, काय लिंबू, आणि इकडं हे मिसळ. आणि आपली बादली, ही आपली बादली बघा, लाल लाल तरीवाली बादली. दूध काढायला हा, येऊ ना, दूध काढायला घेऊन जायचं बघा भाऊजी आमची, खाऊन झाल्यावर ही बादली. हां बघा बघा, आमचं ह्यातलं गुलाबजाम बघा गायब झालंय. त्याचा आता आम्हाला शोध मोहीम आता राबवावं लागणार आहे. पटकन पोलीस स्टेशनला फोन करावं लागेल आम्हाला आता, कारण तेच पोलीस स्टेशनला फोन करायचं ना आता पटकन. कोणी खाल्लं चेक करावं लागेल लवकर, कारण आमच्या भाऊजीला तर मिसळ आली बघा पहिल्यांदा त्यांना, पण त्यांना तर खायलाच भेटलं नाही. हे ना आता शोध मोहीम आम्ही राबवली बघा. तर आमची वाटेची मोकळी झाली ना ती बघा, ह्या आमच्या ताईंमुळे वाटी मोकळी झाली बघा. बघा, खाऊन पिऊन आता टेस्ट झाली बघा, तोंडातली संपली. खाऊन पिऊन आता मोबाईल बघत बसलं बघा, लगेच त्यांनीच खाल्ली बघा पटकन आमची सगळी. सांगा बरं कसं लागतंय, काय काय आहे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर का? यायलाच लागतंय का? कुठे यावं लागतंय भाऊजी? टेंभुर्णी कर्मा वायफा शुभम पॅलेस आप्पाश्री मिसळ. ओके, तर चला फ्रेंड्स, बघा आमच्या भाऊजींनी पूर्ण फुल ॲड्रेस दिला आहे तुम्हाला. तर नक्कीच इथं व्हिजिट करा तुम्ही. छान मस्त जेवण आहे ह्यांचं. तर चला आपण पण आता स्टार्ट करू. आमचं पण येतं आहे लवकरच. तिथं खुर्ची घेऊन ये बाळा. हे बघा, आम्ही केपर डोसा मागवलाय आणि 2 मिसळ पण मागवले. म्हणजे आम्हाला सगळं टेस्ट करायचं होतं. साधी मिसळ पण मागवली आणि इकडं आप्पाश्री स्पेशल मिसळ पण मागवली, आणि आम्ही डोसा पण मागवला आहे बघा सगळ्यांनी. तर चला आम्ही आता सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करतो. तर चला आम्ही खातो. पिऊ सांग मला खाऊन कसं आहे बाळा.
माझी पिऊ खाते बघा. कसं आहे पिऊ? मस्त. माझ्या पिऊला डोसा भरपूर आवडतो बघा फ्रेंड्स. आमची पिऊ अजून खाते. माझं झालंय जेवण, भाऊंचं पण झालंय, गोट्या भाऊजी झाले. भाऊंनी काय खाल्लं नाही, थोडंसंच खाल्लंय उगं त्यांनी लाईटली. ताईंचं, आईंचं आणि परीचं तिघीचं राहिले. आम्ही तिघांचं झालंय आणि ह्या तिघांचं चौघाचं राहिले सॉरी. ते बघा वरती किती छान मस्त केले त्याने पावसाचं, म्हणजे पाण्याचं केलं, ह्याला काय बोलतात मला काय माहीत नाही, पण जे केले ते खूप मस्त छान केले. कारण उन्हाचं कसं गरमीचं लोकांना खूप जास्त गरम होतं, लोक वैतागतात ना खूप जास्त. तर हे बघा हे असं त्यांनी सगळं प्रत्येक टेबलच्या वरती असं बनवलेलं आहे. पूर्ण 3 राऊंडमध्ये बनवले त्यांनी भरपूर. ह्याने सगळं पाणी जे पडतं तर थंड वाटतं ना, किंवा ते सिलिंग फॅन वगैरे चालू आहेत आणि सिलिंग फॅनवरच हे पण चालू केले त्यांनी, तर त्याच्यामुळं भरपूर थंडावा घरामध्ये. थोडा एक घाम नाही, काय नाही, गरम होत नाही. आणि सगळ्यात नंतर पंखा एवढा इथपर्यंत पोहोचत पण नाही हवा, पण तरी पण ह्याने इतकं थंड वाटतं की खूप छान मस्त. आणि ह्यांची क्वालिटी क्वांटिटी खूप छान, एकदम छान असं मस्तच आहे सगळं. मला तर खूप जास्त आवडलं. तुम्ही पण सगळेजण नक्कीच व्हिजिट करा, तुम्हाला हे सगळ्यांना खूप जास्त आवडेल. झाले जेवण, आता आम्ही आता निघालोत घरी जायसाठी. 5 वाजलेत, भरपूर उशीर झालाय आता. हे त्यांचं कॅबिन आहे, त्यांना यूट्यूबचं छान बटन पण आलेलं आहे बघा. त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट वगैरे लावलेले तिथे छान मस्त. त्यांचं हॉटेल सगळ्यात सांगते मी ते कुठे आहे ते सांगते तुम्हाला. तर करमाळा टेंभुर्णी जो हायवे, त्या हायवेवर त्यांचं हॉटेल आहे. पेट्रोल पंपाच्या बाजूला समोरच आहे. तर त्यांच्या हॉटेलवर आता मी पहिल्यांदा झालो होतो. मी आपल्याला नेहमी व्हिडिओमध्ये वेबसिरीजमध्ये पाहिलेलं आहे. तर आज पहिल्यांदाच मी त्यांना समोरासमोर पाहिलं, पाहून खरंच खूप छान आनंद झाला आणि छान वाटलं एकदम. त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या हॉटेलची एकदम स्वच्छता वगैरे सगळं बघून खूप छानच वाटलं मला. आणि इतकं छान डेकोरेट केले त्यांचं हॉटेलच्या छोटंसं, पण एवढं छान म्हणजे बांबून वगैरे बनवलेलं आहे आणि थंड हवा वगैरे. आणि आतमध्ये पण त्यांनी उन्हामुळे त्रास होणं लोकांना भरपूर पावसाचं पण म्हणजे चांगलं नाही, पण छान मस्त बनवलं आहे त्यांनी. त्यांनी सांगितलं कोणती सिस्टीम आहे ती, कारण मी तर पहिल्यांदाच ही सिस्टीम पाहिली, कारण आजपर्यंत कधीच कुठल्या हॉटेलला अशी सिस्टीम पाहिली नाही. तर खूप छान वाटलं यांच्या हॉटेलला येऊन. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे दीपाली सचिन ब्लॉगर्स म्हणून. आम्ही डेलीचे फॅमिली ब्लॉग वगैरे बनवतो आणि आम्ही आपणची पण वेबसिरीज वगैरे नेहमी बघत असतो सगळेजण घरातले. खूप छान आहे ह्यांचं. आणि हॉटेलचं पण आम्ही भरपूर वेळा ऐकलं होतं त्यांचं. आज आलो आणि बघितलं पण, पाहिलं पण आणि खाल्लं पण. हाताने तर एक नंबरच, नागपुरात खूप छान होतं त्यांचं, म्हणजे सगळ्याच डिशेस त्यांच्या खूप छानच झालं होतं, एक नंबर. तर दीपाली सचिन ब्लॉग हे आज यूट्यूबवर आपल्याकडं आप्पाश्री मिसळला व्हिजिट द्यायला आले होते. तर त्यांचे फॅमिली ब्लॉग दररोज असतात, एकदम फनी असतात, मुलांचे असतात, त्यांचे असतात, डेली जे काय असेल ते त्यांचे ब्लॉग असतात. तर आज त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीने आप्पाश्री मिसळला भेट दिली. त्यांनी बरंच काय मिसळ डोसा वगैरे खाल्लं, बरंच काय त्यांना आवडले टेस्ट. आणि त्यांना इथलं वातावरण बघून पण खूप आवडलं. ते म्हणले आम्ही फॉगर सिस्टीम पहिल्यांदा बघितली हॉटेलला. तर तुम्ही पण मित्रांनो जसं आप्पाला सपोर्ट करताय, आप्पाच्या यूट्यूब चॅनलला, इंस्टा, फेसबुक ह्या सगळ्याला, तसंच ह्यांच्यासुद्धा चॅनलला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करायचं, दनादन शेअर करायचं, लाईक करायचं आणि व्हायरल करून टाकायचं चॅनल. धन्यवाद मित्रांनो. फायनली आम्ही सगळं जेवण वगैरे मस्त केलं, सगळं झालं, भेटलो त्यांना, आपण खूप छान वाटलं. आणि आता चला फायनली आम्ही आता घरी चाललोय. खूप जास्त लेट झालाय आमचं. 5ला जेवण झालं, आता 5:30 झालं. अर्धा तास पूर्ण आमचा बोलण्यात गप्पा मारण्यातच गेला. चला, खूप छान आहे हायवे आणि आप्पाश्री गावरान मिसळ, तर नक्की भेट द्यायला या बघा. खूप छान आहे मस्त. हे बघा आमच्या भाऊजींना काय सापडलंय मस्तपैकी ससा, किती छान आहे, गोंडस आहे. मला पण येताना रस्त्याने 2-3 मोर भेटलेले, खूप मोठे मोठे मोर होते. जवळ असते ना तर छान व्हिडिओ शूट केला असता. मोर काय बोलणार आहेत पण दिसलेले. हे बघा हे 3 जण होते एका गाडीवर, हे आमच्या आधी येऊन थांबले. आम्ही जरा थोडं जेऊरमध्ये आतमध्ये गेलतो, काम होतं आमचं. तुम्ही गाऊन आणणार होतात ह्यांनी फोनवरती. तर बघा फायनली आम्ही आता घरी आलोय आणि आता संध्याकाळचे वाजलेत 6:15 वाजलेत.
सकाळी गेलतो आम्ही किती 12:30-1 वाजता गेलतो. खूप पूर्ण दिवस सगळं खूप फिरलो, खूप काय सगळीकडे गेलो, खाल्लं पिलं सगळं केलं आज सगळ्यांनीच. तर बघा चला आम्ही सगळेजण आलो घरी आता. तर चला आज आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करू. खूप जास्त उशीर झाला आता आणि तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि असेच आम्हाला सपोर्ट करत जावा. लाईक सबस्क्राईब कमेंट करा. बाय, भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.